नमस्कार मैत्रिणींनो, लिटल स्टेप बेबी केअर गर्भसंस्कार या आपल्या मराठी चॅनेलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. तुम्ही आता गर्भधारणेच्या 8व्या महिन्यात प्रवेश केला आहे. हा महिना म्हणजे बाळाच्या भेटीची केवळ आठवड्यांवर आलेली तयारी. शेवटच्या टप्प्यात अनेक मातांच्या मनात धाकधूक, उत्साह आणि खूप गोंधळणारे प्रश्न पडलेले असतात. पण काळजी करू नका. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात एकही चिंता राहणार नाही आणि तुम्ही खूप रिलॅक्स व्हाल. आज आपण या 8व्या महिन्यात तुमची डिलिव्हरी लवकर कशी होऊ नये यासाठी कोणती विशेष काळजी घ्यावी, नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय सोपे आणि प्रभावी उपाय आहेत, बाळाचे वजन कमी भरल्यास काय करायचं, बाळाच्या वाढीसाठी L-आर्जिनिन सारखे घटक का महत्त्वाचे आहेत, बाळाची हालचाल अचानक कमी का होते, आईला प्रचंड थकवा, ॲसिडिटी यावर काय उपाय आहे, डॉपलर सोनोग्राफी आणि बाळाच्या लंग्सच्या लसांबद्दल काय जाणून घ्यावं, बाळाच्या डोक्याची स्थिती फिक्स नसेल तरी नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते का, खऱ्या प्रसूती कळा आणि बनावट प्रसूती कळा कशा ओळखायच्या, होणाऱ्या वडिलांनी डोपामाइन डेट्स म्हणजे काय आणि त्यांनी कोणती मदत करावी, या सगळ्या प्रश्नांचं आपण उत्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि हो, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लिटल स्टेप बेबी केअर गर्भसंस्कारला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पूर्णपणे फ्री आहे, पण तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. चला तर मग आपल्या सुंदर प्रवासाला आपण सुरू करूया. 8वा महिना एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण आता बाळाच्या जन्माची म्हणजे डिलिव्हरीची शक्यता वाढलेली आहे. लवकर प्रसूती म्हणजे प्रीमॅच्युअर लेबर टाळण्यासाठी आपण काय काळजी घ्यावी. या महिन्यात गर्भाशयाचं आकुंचन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन वाढू शकते. जर तुम्हाला एका तासामध्ये 4 वेळा किंवा त्याहून अधिक वेळा तीव्र कळा म्हणजे पेन जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांना भेट द्या. मात्र दिवसातून अधूनमधून 1-2 तासांनी कळा येत असतील तर घाबरून जाण्याचं कारण नाही. याला बनावट किंवा फॉल्स लेबर पेन असेही म्हणतात. जर काही कारणास्तव बाळ 8व्या महिन्यातच आले, जर का तुमची 8व्या महिन्यातच डिलिव्हरी झाली तर त्याचे अवयव म्हणजे लंग्स, नर्वस सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्णपणे कार्यक्षम झालेले असतात आणि ते सहसा कोणत्याही मोठ्या समस्येशिवाय जगात आल्यावर म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर पण ते बाळ चांगलं जगू शकतं, चांगलं सर्व्हाइव्ह करू शकतं. त्यामुळे आईनी अजिबात काळजी आणि स्ट्रेस घ्यायचं कारण नाहीये. या महिन्यात बाळाचे वजन आणि उंची साधारण खूप वेगाने वाढत असते. त्याची सकिंग मूव्हमेंट चांगली असते, त्याचे नर्वस सिस्टम चांगली विकसित झालेली असते. बाळाचे अपेक्षित वजन हे 1.5 ते 2 किलोपर्यंत असते. त्याची उंची साधारण 45 ते 50 सेंटीमीटर पर्यंत पोहोचलेली असते. 8व्या महिन्याच्या उत्तरार्धात बाळाची हालचाल अचानक कमी झाल्याचे जाणवते, कारण त्याचे वजन वाढल्यामुळे आणि गर्भाशयातील द्रव म्हणजे ॲम्नियोटिक फ्लूइड कमी झाल्यामुळे बाळाला पूर्वीसारखी जागा मिळत नाही. मात्र हालचाल कमी झाली तरी ती मजबूत असते, कारण की त्याची किक, त्याचा लाथा मारणं, त्याचं पंच मारणं हे जोरदार आणि आधीपेक्षा जास्त तीव्रतेने तुम्हाला जाणवायला लागते. यामुळे तुम्हाला थोडासा त्रास पण होईल, पण थोडंसं आनंदमयी पण फील होईल. बाळाचे वजन नुसते तुम्ही बेड रेस्ट घेतल्यावरच वाढेल असं नाही, तर आईच्या रक्तप्रवाहाच्या व्यवस्थापनावर म्हणजे ब्लड व्हॉल्यूम मॅनेजमेंटवर पण बाळाचे वजन डिपेंड असते. जर का आईचा प्लासेंटा हा कमी कार्यक्षम असेल, त्याच्यावर पण बाळाचं वजन डिपेंड असते. तर त्यासाठी काय करावं? काही वेळा आईच्या शरीरातील रक्तप्रवाह कमी झाल्यास किंवा प्लासेंटाला योग्य पोषण न मिळाल्यास बाळाचे वजन कमी राहते. मग यासाठी फक्त बेड रेस्टवरच डिपेंड राहून चालत नाही, तर तुमच्या आहारात L-आर्जिनिन असलेले पदार्थ म्हणजे ओट्स, सीड्स, नॉन-व्हेज आणि व्हेज असेल, तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर त्याच्यामध्ये फळं, आतापासूनच तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीसाठी हलका आणि सुरक्षित व्यायाम करायला चालू करा. तुम्हाला भरपूर नॉर्मल डिलिव्हरीसाठीचे किंवा प्रेग्नन्सीमधले एक्सरसाइज यूट्यूबवर मिळून जातील. लवकर जेवण करणं, लवकर झोपणं, लवकर जेवल्यामुळे तुमची हालचाल चांगली होते, त्याचं चांगलं पचन होतं, जेणेकरून शरीराची हालचाल नियमित राहते. आपण कधी कधी नॉर्मल डिलिव्हरीसाठी होमिओपॅथिक औषधे पण उपलब्ध असतात.
पण ती डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसारच घ्यावीत. मी माझी होमिओपॅथिकची औषधं हे वेगळ्या डॉक्टरांकडून घेतली होती, पण माझा जो रेग्युलर डॉक्टर आहे त्यांना दाखवून त्यांच्या सल्ल्यानुसारच घेतली होती, जेणेकरून त्याचा काहीही परिणाम हा माझ्या ॲलोपॅथिक किंवा रेग्युलर औषधांवर होणार नाही, याची विचारपूस करूनच मी ती होमिओपॅथिक औषधे घेतली होती. शारीरिक बदल आणि त्यावर काय उपाय होतात? डिलिव्हरीची तयारी करताना स्तनाग्रांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण मालिश करताना तुम्हाला एक गोष्ट ही काळजीनी लक्षात ठेवायची आहे. जर का तुम्ही जास्त फोर्सनी स्तनाग्रांची मालिश करत असाल तर ते त्या स्तनाग्रांमध्ये ऑक्सिटोसिन नावाचा एक हार्मोन असतो, त्याचा स्त्राव वाढू शकतो. आणि त्याचा जर स्त्राव वाढला तर गर्भाशयाचे आकुंचन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन सुरू होते, ज्यामुळे तुमची डिलिव्हरी ही अगोदर होण्याची पॉसिबिलिटी असते. मग यासाठी काय करायचं तर 9वा महिना सुरू होईपर्यंत मालिश करताना अत्यंत हलक्या हाताने आणि कमी वेळात मालिश करा. 9वा महिना लागल्यावर डॉक्टर सांगतात तेव्हा स्तन उत्तेजित करण्यासाठी, कारण ते नैसर्गिकरित्या प्रसूतीची प्रक्रिया आहे म्हणजे लेबर आहे, त्यामुळे तेव्हाच डॉक्टर सांगतील तेव्हाच करा. आता तुम्हाला लवकर थकवा म्हणजेच फटीग जाणवेल, ॲसिडिटीमुळे जळजळ होईल, कारण वाढलेले गर्भाशय म्हणजे युटेरस फुफ्फुसांवर दाब द्यायला लागतो, डायफ्रॅम पुश म्हणतात. त्यामुळे ब्लड व्हॉल्यूम हा 40 to 50% तुमचा वाढलेला असतो. याच्यासाठी तुम्ही जेवण झाल्यावर लगेच झोपू नका, हळू चाला, छोटे छोटे ब्रेक घ्या आणि आराम करा. कोरडेपणामुळे तुमच्या आता त्वचेला खाज यायला लागेल, त्यासाठी तुम्ही साधारण आपल्या घरातलं खोबरेल तेल जरी वापरलं मालिशसाठी तरी चालेल. तेल वापरून पोट आणि स्तनाग्रांवर हलक्या हाताने मालिश करा. 9वा महिना सुरू होताच कधीही डिलिव्हरी होऊ शकते, त्यामुळे स्तनाग्रांची काळजी चांगली घ्या. रात्री झोपताना अस्वस्थता वाटणे, झोप मोड होणे, वारंवार लघवीला येणे ह्या तक्रारी पण तुमच्या वाटतील, पण त्या नॉर्मल आहेत. त्याची तुम्ही जास्त काळजी करू नका आणि स्ट्रेसही घेऊ नका. पण शक्यतो तुम्ही डाव्या कुशीवर झोपा आणि रात्री जास्त पाणी प्यायचं टाळा. आता तर 15 दिवसांनी तुम्हाला डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे. तुम्हाला डॉक्टरांकडून हिमोग्लोबिन, थायरॉइड, शुगर आणि BP या सगळ्यांच्या तपासण्या करून घ्यायच्या आहेत. आता तुमची डॉपलर सोनोग्राफी पण होते. या सोनोग्राफीमध्ये बाळाला होणारा रक्तपुरवठा म्हणजे ब्लड फ्लो योग्य आहे की नाही हे पण पाहिले जाते. बाळाची फुफ्फुसे आता अधिक मजबूत होण्यासाठी डॉक्टर एक लस म्हणजे वॅक्सिन देण्याचा सल्ला पण देतात. याबद्दल पण तुम्ही डॉक्टरांना नक्की विचारा. आपल्याला काही महत्त्वाचे विटॅमिन्स पण लागतात, जसे की विटॅमिन B12. हे बाळाचे गुणसूत्र म्हणजे DNA सिंथेसिससाठी खूप महत्त्वाचं असतं. शाकाहारींनी दुग्धजन्य पदार्थांसह डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंट पण घ्यावे. लोह आणि फॉलिक ॲसिड हे बाळाच्या पाठीच्या करण्यासाठी आणि वार म्हणजे प्लॅसेंटाचे कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यक आहे. यासाठी मोड आलेले कडधान्य, भाज्या आणि फ्रूट्स नक्की खा. 8व्या महिन्यातील बाळाचे डोके खाली नसेल तर घाबरून जाऊ नका. प्राथमिक माता म्हणजे ज्यांची पहिली डिलिव्हरी असेल तर बाळ सहसा 36व्या आठवड्यापर्यंत म्हणजे 8वा महिना संपताना खाली डोके करून स्थित होते. पण जर काही तुमची दुसरी किंवा तिसरी डिलिव्हरी असेल तर त्याच्यात बाळ डिलिव्हरीच्या अंतिम क्षणापर्यंत टिल लेबर पेन येईपर्यंत डोके खाली करून स्थिर होत नाही. त्यामुळे बाळ आता खाली आले नाही म्हणून लगेच चिंता करू नका. तुम्हाला प्रसूतीच्या कळा पण ओळखता आल्या पाहिजे, म्हणजे फॉल्स लेबर पेन काय आहे आणि खरा लेबर पेन काय आहे. तर फॉल्स लेबर पेनची लक्षणं काय असतात तर त्या बनावट कळा कशा ओळखायच्या. त्या इरेग्युलर असतात, अनियमित असतात आणि लगेच कमी पण होतात आणि त्या फक्त पोटाच्या पुढच्या भागात जाणवतात. आणि तुम्ही जर पोझिशन बदलली म्हणजे तुम्ही जर का बसलेले असाल आणि उभे राहिलेले असताल तर बसलेले असताल, बसलात किंवा गरम पाणी पिलात तर तुमच्या ह्या फॉल्स लेबर पेन कमी होतात. आणि ह्या दिवसातून 1-2 वेळा येत असतील तर काळजी करायची काहीच गरज नाहीये. खरे म्हणजे ब्रेक्स्टन हिप्स कशा असू शकतात किंवा खऱ्या प्रसूती कळा तुम्ही कशा ओळखायच्या. ह्या नियमित असतात म्हणजे रेग्युलर असतात, त्यांची तीव्रता आणि वारंवारता वाढत असते. त्या पाठीच्या खालच्या भागातून सुरू होऊन पोटाच्या पुढच्या भागात येतात. पोझिशन बदलल्यास
पण थांबत नाहीत. पाणी पिलात तरी थांबत नाही आणि एका तासात 4 वेळा किंवा त्याहून अधिक येत असतील तर लगेच डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा. अनेकदा बनावट कळा हा डिहायड्रेशनमुळे येतात. तुमचे शरीर डिहायड्रेटल्यास गर्भाशयात चिडचिड वाढते आणि कळा सुरू होतात. कळा जाणवल्यास लगेच 1 ते 2 ग्लास पाणी किंवा नारळ पाणी प्या. जर या कळा अर्ध्या तासात थांबल्या तर ती बनावट कळा होती आणि तुमच्या शरीराला पाण्याची गरज होती. चिंता आणि समाधान. आता या काळात तुमची अँक्झायटी खूप वाढते. मुलगा असेल का मुलगी असेल, नॉर्मल डिलिव्हरी होईल का सी सेक्शन होईल, सी सेक्शन झालं तर किती टाके पडतील, अशा विचारांमुळे तुमची अँक्झायटी सुरू होते, चिंता चालू होते. यावर जास्त विचार करू नका, कारण डिलिव्हरी कशी होईल हे कोणीही सांगू शकत नाही. कधी कधी बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळलेली असते किंवा बाळाची पोझिशन नसते, डोकं खाली आलेलं नसतं. मग यावर डॉक्टरांना त्या वेळेसच निर्णय घेऊन नॉर्मल डिलिव्हरी करायचं का सी सेक्शन करायचं हे डिसाईड करावं लागतं. आता हॉस्पिटल बॅग ही तुमची रेडीच पाहिजे. 9वा महिना सुरू होताच कधीही डिलिव्हरी होऊ शकते, त्यामुळे तुमची आणि बाळाची हॉस्पिटल बॅग तयार ठेवा. तुम्ही आता केळी खायला चालू करा, ओट्स खा. कधी कधी चेहऱ्यावर मेलाझ्मा म्हणजे काळे वांग पण यायला लागतात. तेव्हा तुम्ही यासाठी व्हिटॅमिन सीचं इंटेक वाढवा. त्याच्या गोळ्या घ्या. एक्सटर्नल ऑइंटमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याने पण वापरा. बाळाचे वजन कमी भरणे म्हणजे प्लॅसेंटा कमी वाढल्यामुळे किंवा एम्निटिक फ्लूइड कमी झाल्यामुळे हे चिंतेचे कारण नाहीये. जर का पोटात कमी वजन असेल तरी बाळ बाहेर आल्यावर ते वाढवता येते. त्यामुळे जास्त तणाव, स्ट्रेस घेऊ नका. वडिलांनी आईला भावनिक आधार द्या. घरात मदत करा. तिला जास्त वेळ बसणे जमत नसल्यास तिची काळजी घ्या. तसेच कॉर्ड ब्लड बँकिंग बाबत डॉक्टरांशी चर्चा करा. हे बाळासाठी एक इन्शुरन्स सारखं असते. शेवटच्या टप्प्यात आईला अँक्झायटी आणि उदास वाटणं हे साहजिक आहे. तर तुम्ही डोपामाइन हा आनंद देणारा एक न्यूरोट्रान्समीटर हार्मोन आहे. यात आईला आवडणारे छोटे सरप्राईज द्या. आईचा आवडता पदार्थ, एखादा छोटा चित्रपट आयोजित करा. आईबरोबर बघा, ज्यामुळे तिचे मन विचलित होणार नाही. अशा डोपामाइन डेट्स कशा असू शकतात? त्या फार फॅन्सी पण नसतात आणि जास्त खर्चिक पण नसतात. याच्यात फक्त तुम्हाला तुमच्या भावना हव्या असतात. तर त्यात तुम्ही इव्हनिंग वॉक एकत्र करू शकता, हातात हात घालून थोडं फिरणं, हळू बोलणं करू शकता, होम कॅफे वाईब देऊ शकता, तिच्या आवडीचा ड्रिंक बनवून सरप्राईज डेट सेटअप करू शकता, म्युझिक नाईट ऑर्गनाईज करू शकता, तिचं आवडतं गाणं लावून हलकी लाईट शांतपणे बोलणं, प्रेग्नन्सी मूव्ही नाईट करू शकता, क्यूट फॅमिली किंवा बेबी मूव्हीज बघू शकता, स्पा ॲट होम म्हणजे तिच्या पायांना हलका मसाज देऊ शकता, बेली फोटोशूट करताना हसत खेळत क्षण साठवू शकता, एकत्र बेबी नेमची लिस्ट बनवू शकता, नर्सरी डेकोरेट करू शकता, तिचं आवडतं काहीतरी बनवून दोघं खाऊ शकता. वडिलांनी होणाऱ्या आईला डोपामाइन डेटवर न्यायचं. वडिलांनी होणाऱ्या आईला डोपामाइन डेटवर न्यायचं म्हणजे तिला प्रेम, हसू, काळजी आणि शांतता देणं, तिच्या मेंदूत आनंद वाढवणारे हार्मोन्स सक्रिय करणं. ही छोटीशी काळजी म्हणजे आईसाठी औषधासारखी असते आणि तुमच्या बाळासाठी एखाद्या आशीर्वादासारखी असते. या 8व्या महिन्याच्या माहितीबद्दल तुमच्या मनात आणखी काही शंका किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्की करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरोखरच आवडला असेल तर ही सखोल माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या इतर गर्भवती मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि लिटल स्टेप बेबी केअर गर्भसंस्कार या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा, निरोगी राहा.